नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळसे, तालुका जिल्हा नाशिक। आज 17 फेब्रुवारी 2025 आणि हा तायवान पिंक पेरूचा प्लॉट जो आपण 27 जानेवारी 2025 रोजी छाटणी याची आपण जी घेतली होती, तर छाटणी घेतल्याच्या नंतरची अशी परिस्थिती बऱ्यापैकी चांगली अशी फुटवे आता सुरुवात झालेली आहे, डोळे असे उमलायला लागलेले आहेत। सुंदर असं सगळं काम चालू आहे। उन्हाळा पण आहे, हीट पण वाढते, म्हणून हे फ्लडने पाणी पण आपण देतोय। 27 जानेवारीला आपण याची जी छाटणी घेतली होती, ताण पूर्ण दिलेला होता। ताण दिल्यानंतर पानगळ वगैरे सगळं करून छाटणी, त्याच्यानंतर छाटणीच्या अगोदर आपण बेड फोडलं होतं, बरोबर। बेड फोडल्यानंतर आपण खत नियोजन केलं, खत नियोजन केल्यानंतर भर लावली, भर लावल्यानंतर बरोबर जे आपण सगळी जी छाटणी आपण घेतली होती, ती छाटणी घेतल्याच्या नंतर सगळं बरोबर छाटणीनंतर जे पण काही फांद्या वगैरे असतील, त्या फांद्या आपण पूर्ण ज्या फांद्या पूर्ण आहे त्या फांद्या पूर्ण आपण रोटर करून आणि भर लावून हेच पूर्ण नियोजन केलं होतं। 27 जानेवारीला जेव्हा आपण छाटणी घेतली त्याच्यानंतर पाणी आपण तोडलेलंच होतं, पण हळूहळू पाणी ड्रिपने आपण चालू केलं। कधी पण जेव्हा बाग तानावरती असतो तेव्हा आपण हळूहळू पाणी द्यायचं, म्हणजे साधारणतः असं समजा की छाटणी झाली, सगळं काम झालं, तुमचं बेड भरणं वगैरे सगळं काम झालं, मग पाणी जे द्यायचं, कारण की आपण 15-20 दिवस जवळपास महिन्यापर्यंत आपण ताण दिलेला असतो, लगेच जास्त पाणी देणं हे योग्य नसतं। म्हणून हळूहळू म्हणजे पहिले तुम्हाला 2 तास पाणी द्यायचं आहे, बरोबर, तुमची जमीन जशी असेल तशी। त्याच्यानंतर तुम्हाला पाणी द्यायचं 2 तासाचं नंतर पुढचं जेव्हा पाणी असेल त्याचे 3 तास करायचे, जेव्हा अजून असेल 4 तास करायचे, तर अजून नंतर फुल तुम्ही ड्रिपने पाणी देऊन घेणं। आणि जेव्हा ड्रिपने एकदा फुल पाणी दिलं की नंतर आता सध्या टेम्परेचर मेंटेन राहावं म्हणून आता साधारणतः 18-19-20 दिवस जवळपास छाटून झालेले आहेत, तर हे फ्लडने पाणी आपलं द्यायचं काम चालू आहे। पूर्ण बागेला हे फ्लडचं पाणी आणि हे सगळं नियोजन असं चालू आहे, बरोबर। फुटव्यांचं तर मी तुम्हाला दाखवलं, फुटवे वगैरे आता चांगल्या प्रकारे आता दिसायला लागलेले आहेत, बरोबर। मग बघूया आता सगळं नियोजनानुसार तर सगळ्या गोष्टी चालू आहेत। हे असं बघा, हे सगळं, आणि हा आपला जो प्लॉट आहे, ही प्लॉटची सगळी जी पूर्ण व्यवस्थित अशी परिस्थिती, नवीन प्लॉटची आता हार्वेस्टिंग पण चालू आहे। वरचा जो प्लॉट आहे त्याची हार्वेस्टिंग पण आता चालू आहे, आणि हा जो जुना प्लॉट आहे, हा जुना प्लॉट आपण पहिल्यांदाच फ्लड पाणी भरून व्यवस्थित टेम्परेचर वगैरे मेंटेन आता होईल। नवीन मुळांची वाढ आता नक्कीच होणार आहे। जे खत नियोजन वगैरे काय ते तुम्हाला सर्व सांगितलंच आहे। बाकीच्या गोष्टी जसं जसं जमेल प्रत्येक शेतकरी बांधवांनी स्वतः मी जेवढ्या गोष्टी केल्या आहे माझ्या अनुभवानुसार त्या सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहे। आणि नक्कीच तुम्ही पण अजून काही सुचवायचं असेल तर नक्कीच सुचवू शकता। हा आपला वरचा बाग आहे, बरोबर, आणि हे सगळं आपलं पाण्याचं नियोजन म्हणजे फ्लड पाण्याचं नियोजन आता चालू आहे। आजच हार्वेस्टिंग पण आपल्या बागेची चालू आहे वरती, बरोबर। हे बघा इथं फ्लड पाणी, आणि हे करताच हे बघा हे फ्लड पाण्याचं नियोजन, हे वरती आपलं छाटणीचं नियोजन आपलं सगळं चालू आहे। हे अशा प्रकारे हे आपला हार्वेस्टिंग हा आपला प्लॉट आणि हा छाटणी घेतलेला प्लॉट। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।